नागपुरातील दंगेखोरांकडून नुकसान भरपाई वसूल करणार, नुकसान भरपाई दिली नाही तर दंगेखोरांची संपत्ती जप्त करणार, मुख्यमंत्री फडणवीसांची आक्रमक भूमिका। नागपूर राड्यादरम्यान महिला पोलिसांचा विनयभंग झाला नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। तर पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआर मध्ये मात्र महिला पोलिसाच्या विनयभंगाचा उल्लेख। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणातील आरोपी प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात, कोरटकरच्या पत्नीकडून पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांकडे जमा। तसंच प्रशांत कोरटकर विरोधात लुकआउट सर्क्युलरही जारी। दिशा सालियन प्रकरणी उद्धव ठाकरेंचा मला 2 वेळा फोन, पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरेंच्या नावाचा उल्लेख करू नये अशी ठाकरेंनी विनंती केली। नारायण राणेंचा दावा, तर आदित्य ठाकरेंकडून नारायण राणेंचा कचरा असा उल्लेख। दादा खिंडकरच्या जीवाला बीड कारागृहात धोका, दादा खिंडकरच्या पत्नीचं कारागृह अधीक्षकांना पत्र। देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी याच कारागृहात असल्यामुळे सुरक्षा पुरवण्याची मागणी। वसईच्या नायगावमध्ये मराठीची गळचेपी करण्याचा प्रयत्न, सोसायटीच्या मेंटेनन्सची नोटीस मराठीत मागितल्यानंतर मराठीला गोळी मारा म्हणत महिलेला जातीवाचक शिवीगाळ, वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। शेतकऱ्यांच्या लढ्याला यश, केंद्र सरकारनं कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवलं, 1 एप्रिलपासून निर्णय लागू। सोमवारी कांद्याला काय भाव असणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष। सोन्या चांदीच्या दरात घसरण, सोन्याचे दर 500 रुपये तर चांदीचे दर 2100 रुपयांनी घसरले। सोनं 90,800 रुपये प्रतितोळा तर चांदी 1 लाख रुपये किलो। मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक, मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड तर पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल ब्लॉक असणार। महाराष्ट्रात पुढील 48 तासात वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पावसाचा इशारा, वर्धा, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदियात अतिमुसळधार तर अमरावती, वाशिम, नागपूर आणि गडचिरोलीत मुसळधार पावसाचा अंदाज।